स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्या चौक, विजापूर वे सोलापूर। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ईडी कडून अटक करण्यात आल्यानंतर आज सकाळी देशभरात त्याचे पडसाद उमटले असून देशभरात तसेच महाराष्ट्र राज्यात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात ईडीच्या निषेधार्थ मोर्चे आंदोलने सुरू आहेत। सोलापुरातही अशाच पद्धतीने आंदोलन करत असतानाच आम आदमीच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी धरपकड केली। आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते गाडीत बसवत असताना गाडीत बसायला तयार नसल्याने पोलिसांनी यावेळी बळाचा देखील वापर केला आहे। विशेष म्हणजे या आम आदमी पार्टीच्या आंदोलनात काँग्रेस पक्षाने देखील सहभाग नोंदविला होता। काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि त्यांचे कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते। मात्र आंदोलनकर्त्यांना घोषणाबाजी देण्यास पोलिसांकडून मज्जाव करण्यात आलेला होता। असे असतानाही आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते घोषणाबाजी सुरू केल्याने त्यांना पोलिसांनी पकडण्यास सुरुवात केली। यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष एम पाटील, शहराध्यक्ष निहाल किरनळी, युवा अध्यक्ष निलेश संगेपाग, महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी, पंढरपूर अध्यक्ष बंडू मोरे, कोषाध्यक्ष सुचित्रा वाघमारे हे उपस्थित होते। त्यांना पूनम गेट येथून मीडियाला बाईट देत असताना पोलिसांनी अटक केली। पदाधिकारी कार्यकर्ते भाजप कार्यालयावर आंदोलन करणार होते। गली गली में शोर है, गली गली में शोर है, मोदी शाह चोर है, गली गली में शोर है, मोदी शाह चोर है, गली गली में शोर है, मोदी शाह चोर है। मोदी जब भी डरता है मोदी जब भी डरता है। आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल साहेबांना चुकीच्या आणि महत्वाकांक्षी भाजप सरकारनं त्या ठिकाणी ईडीच्या मार्फत त्यांना अटक केली। भाजप सरकार नेहमीच विरोधी पक्षातील जे चांगले नेते आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या कारणानं त्रास देणं, लोकसभेचं इलेक्शन समोर डोळ्यासमोर ठेवून पाठीमागं नोटबंदीचा कार्यक्रम राबवून त्यांनी विजय मिळवला आणि आता विरोधी पक्षातील नेत्यांना अरेस्ट करून त्यांना हा विजय मिळवायचा आहे। पण त्यांचा कुठलाही मनसुबा पूर्ण होणार नाही। भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचा विचार घेऊन केजरीवाल पुढे चाललेले आहेत। तुम्ही केजरीवालला अटक करू शकता, पण केजरीवालांच्या विचाराला तुम्ही अटक करू शकत नाही। या ठिकाणी मी निश्चितपणे आपल्याला ठामपणे आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी आपल्याला सांगू इच्छितो। ज्या ज्या वेळेला आपल्या पराभवाची भीती मोदींच्या आणि अमित शहाच्या मनामध्ये धडकी भरवते, त्या त्या वेळेला आपल्या समोरची आव्हानं नष्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत विरोधी पक्षाच्या नेते मंडळींना अटक करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं सरकार सातत्यानं गेल्या अनेक वर्षापासून करत आहे। सर तुमच्या आदेशाचं पालन करतो आम्ही। ओके चला।